पंचायत के अंतर्गत स्वर्गीय बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार से काल्हेर पाड़ा तक कंक्रीट रास्ते का उद्घाटन व प्रभु श्रीराम काल्हेर पाड़ा में प्रवेश द्वार का उद्घाटन तथा बामन देव नील शिल्प गृह संकुल में प्रवेश द्वार का उद्घाटन व विशाल तरह के घर से ऑर्चिड सोसाइटी तक कंक्रीट रास्ते का उद्घाटन सहित विभिन्न विकास कामों का उद्घाटन केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री सम्मान्य श्री कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने श्री देवेश जी पाटिल उर्फ बबलू सेठ, भाजपा जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्री छत्रपति जी पाटिल, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र जी पाटिल, माजी सदस्य जिला परिषद थाने व माजी सभापति श्री जयवंती जी पाटिल, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर जी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति महेंद्र जी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य श्री विनोद जी मुकादम, काल्हेर सरपंच श्री मतीसो अश्लेषा पंकज तरे, उप सरपंच श्री भरत जयवंत पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी आरबी राठौड़, सदस्य श्री संजय पाटिल, दयानंद भंडारी, हरेश जोशी, देवेंद्र पाटिल, सदस्य श्रीमती स्नेहा पाटिल, योगिता म्हात्रे, भावना पाटिल, अक्षता पाटिल, शिल्पा भोकरे, रूपाली पाटिल, रेखा मुकादम, सीता पाटिल, मंजुला चौधरी, सम्मेका पाटिल, माजी सरपंच पुंडलिक बुआ भोकरे, माजी सरपंच लाड़किया पाटिल, भाजपा कार्यकर्ता पंकज तरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्वसम्मानित ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
काल्हेर ग्रामपंचायतीच्या विविध कामांचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्याचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो. सरपंच अश्लेषा तरे, उपसरपंच भरत पाटील आणि या सगळ्याच सरपंच, आता एवढी नावं घ्यायला गेलं तर फार उशीर होईल, यांच्या कारकिर्दीमध्ये काल्हेर गावामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो निश्चितपणाने कौतुकास्पद विकास आहे. आणि याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच, पण भारतीय जनता पक्षाच्या ताकदीबरोबर इथले जे वरिष्ठ आहेत, जयवंत पाटील असतील, छत्रपती पाटील असतील, हरचंद्र पाटील असतील, माजी आमदार योगेश पाटील आहेत, संजय पाटील आहेत, दयानंद भंडारी, असे अनेक सहकारी आहेत वरिष्ठ. यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एका शहरामध्ये विकासाच्यासाठी ज्या गरजा असतात त्या सगळ्या गरजांची पूर्तता काल्हेर ग्रामपंचायतीने केलेली आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प असो, ठाणे जिल्ह्यातला कदाचित महाराष्ट्रातला पहिला ग्रामपंचायतीने राबवलेला स्वतःच्या पैशामध्ये हा पहिला प्रकल्प असेल. सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्टचाही प्रकल्प ह्या लोकांनी राबवला. या पाण्याचे RO आपल्याला समोर दिसतात. एका कंपनीला या ठिकाणी आणून शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक ठिकाणी केलेली आहे. गावातले सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे आहेत. पाण्याची सुविधा लोकसंख्या वाढल्यामुळे अपुरी पडते. त्याच्यासाठी जो सरपंच झाला त्या सगळ्यांनी प्रचंड धडपड करून मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मंजूर करण्यासाठीही प्रयत्न केला आणि वाढीव पाणी मंजूर करून आणलं. आज मला असं वाटतं की जेव्हा ही ग्रामपंचायत मागच्या 5 वर्षात निवडणूक होऊन अस्तित्वात आली त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या कदाचित दुप्पट असेल. 5 वर्षात दुप्पट लोकसंख्या झाली असेल. आणि या दुप्पट लोकसंख्येला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं कामही ग्रामपंचायतीने केलं. मग ते रस्ते असतील, पॉवरची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, स्वच्छतेची सुविधा असेल, या सगळ्या सुविधांकडे ह्या सगळ्या लोकांनी लक्ष घालून गावाच्या विकासामध्ये फार मोठं भरीव योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून मी आता उद्घाटन करताना या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या की पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी, गावाच्या सेवेसाठी तुम्ही यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या गावच्या ग्रामस्थांनाही मी अशी विनंती करेन, मला काही या ठिकाणी प्रचाराची सभा वगैरे घ्यायची नाही आणि मला काही राजकारणावर बोलायचं नाही, पण काम करणाऱ्या माणसांना संधी दिली पाहिजे. ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास या गावामध्ये केलेला आहे त्यांना पुन्हा संधी ग्रामस्थांनी दिली पाहिजे. मला विश्वास आहे की काल्हेर गावची लोक पुन्हा एकदा विकासाच्या पाठीमागे आपला आशीर्वाद ठेवतील. मी जबाबदारीने सांगतो, कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या कामाचं भूमिपूजन असो किंवा उद्घाटन असो, जितक्या वेळा मी काल्हेरमध्ये आलो आहे ह्या कामांसाठी तितक्या वेळा ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये गेलो नाही. याचा अर्थ असा आहे की काल्हेर गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला काही ना काही विकासाचं काम ह्या काल्हेर गावाने केलेलं आहे. त्याचं भूमिपूजन किंवा उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. आणि म्हणून जितक्या या ठिकाणी उद्घाटनाचे बोर्ड लागलेले आहेत या बोर्डांवर माझं जेवढं नाव या काल्हेर गावात आहे तेवढं कुठल्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या गावातसुद्धा एवढ्या पाट्या लागल्या नसतील इतक्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या पाट्या ह्या काल्हेर गावामध्ये आहेत. कारण हे गाव मोठं आहे, काम करण्याला स्कोप आहे. मग या गावामध्ये क्रीडांगण आहे, गार्डन आहे, नाना नानी पार्क आहे, काय नाही हे विचारावं लागेल. मला असं वाटतं की एकही अशी सुविधा नाही की ती या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभी झाली नाही. आणि म्हणून या गावच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी नाव घेत नाही, हे आमच्या सगळ्याच भगिनी, सगळ्यात मला मुलीसारख्या आहेत, या सगळ्या सरपंच झालेले आहेत, उपसरपंच झालेले सहकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी प्रचंड योगदान या गावाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं विशेष मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ग्रामस्थ पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद देतील आणि सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास व्यक्त. कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार ठरवायला मी कधी जात नाही.
ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या निवडणुकीलाही जात नाही. शेवटी या गावाचा विषय असतो. गावाच्या निवडणुकीमध्ये बरेचशा गावचे लोक सगळे एकत्र येत असतात. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी गावची निवडणूक बिनविरोध कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण जाऊन राजकीय हस्तक्षेप करणं हे उचित नाही. म्हणून मी यापूर्वी कधी आलो नाही आणि यानंतरही पुढे जाणार नाही. पण माझा आशीर्वाद सदिच्छा निश्चितप्रमाणे असतात. तर शेवटी निवडून येणारा माणूस हा कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो. त्याच्यामुळे तो अशी BJPचा आहे की शिवसेनेचा आहे त्याच्यानंतर ठरते. पण ह्या गावामध्ये निश्चितपणाने गावचे लोक चांगले माणसं पुन्हा एकदा निवडतील. जरी थेट सरपंचाची निवडणूक असली, मतदार संख्या मला वाटते 24,000 आहे. 24,000 या ठिकाणी आहे. म्हणजे आपण आता नगरपंचायतीच्या निवडणुका बघितल्या. अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 24,000 मतदार हे नगरपंचायतीमध्ये नसतील ते ह्या ग्रामपंचायतीमध्ये. आपल्याकडे शहापूरला नाही आहेत, आपल्याकडे मुरबाडला नाही आहेत, त्या नगरपंचायती आहेत. या दोन्ही शहरात मी या भेवंडी लोकसभेपुरता विचार करतो. तसं पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपंचायती त्यांचीही लोकसंख्या एवढी नसणार, मतदारसंख्या इतकी नसणार. इतकी मतदारसंख्या ही काल्हेरची आहे. भविष्यामध्ये आपला प्रयत्न आहे काल्हेर गावची नगरपंचायत झाली तर विकासासाठी अजून भरीव निधी या काल्हेर गावच्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून ही प्रयत्न आपला सुरू आहे. आणि म्हणून जरी थेट निवडणूक असली तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काहीही परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर होणार नाही अशा प्रकारचा मला विश्वास आहे.